मी काही फार मोठा माणूस नव्हतो, परंतु तिला सहकार्य केलं. अरे शिक म्हणलं बेटा, तू माझ्या बायको बरोबर ती एका इंग्लिश स्कूलवरती काम करत होती. म्हणलं बेटा तू शिकली पाहिजे. मग तिला ऍडमिशन घेऊन दिलं. त्या माझ्या भगिनीला ऍडमिशन घेऊन दिलं. ऍडमिशन घेऊन दिल्याच्या नंतर कॉलेजमध्ये चक्रा मारल्या, प्राचार्यांना भेटलो, ती BA झाली. आणि BA झाल्याच्या नंतर एक आदर्श शिक्षिका म्हणून तुमच्यामध्ये उभी आहे. अरे कशाने उभी आहे? मी कुठेतरी शिवाजी महाराज वाचले, कुठेतरी शिवाजी महाराजाचे एक दोन विचार माझ्या मनात उतरले आणि ते शिवाजी महाराजाचे विचार मी आत्मसात केले. म्हणून आपण कुठेतरी कुणाच्या कामाला आलं पाहिजे, कुठेतरी आपल्या भगिनीच्या कामाला आलं पाहिजे. असाच एक भगिनीचा, सावित्रीबाई देसाईंचा एक किस्सा तुम्हाला चलत चलत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला, एक छत्रपतींच्या इतिहासातला एक किस्सा तुम्हाला इथं सांगतो. कर्नाटकामध्ये बेलवाडी नावाचे ठाणे आहे. त्या बेलवाडी नावाच्या ठाण्यामध्ये असणाऱ्या सावित्रीबाई देसाईंचं राज्य आहे. सावित्रीबाई देसाईंचं राज्य आहे आणि ते सावित्रीबाई देसाईंचं ठाणं कोणालाही हरत नव्हतं. त्यावेळेस दक्षिण दिग्विजयन येत असताना जो सकोजी गायकवाड नावाचा सरदार आहे, त्या सरदाराला वाटलं हे बेलवाडीचं ठाणं आपल्या ताब्यात असायला पाहिजे. हे बेलवाडीचं ठाणं आपण जिंकलं पाहिजे. हे बेलवाडीचं ठाणं आपल्या ताब्यात पाहिजे. म्हणून तो आपल्या त्या असणाऱ्या सावित्रीबाई देसाईंवरती चालून गेला. सावित्रीबाई देसाईंवरती चालून गेल्याच्या नंतर सावित्रीबाई देसाईंचं छोटं असणारं बाळ आहे आणि ती अशी लढू लागलेली. 27 दिवस अशी लढाई चाललेली. त्या 27 दिवसाच्या लढाईमध्ये त्या सरदाराला मेळ लागू दिला नाही. सरदार तिथं हरला. सरदाराला वापस लावला. पुन्हा सरदार चिडला. पुन्हा चिडून परत आला आणि परत आल्याच्या नंतर पुन्हा आणखीन त्या असणाऱ्या सावित्रीबाई देसाईंवरती तुटून पडला. सावित्रीबाई देसाईंना पुन्हा आणखीन निकराचा लढा दिला. अतिशय काबाड कष्टाने तो लढा दिला आणि त्या लढ्यामध्ये मग सावित्रीबाई देसाईंनी मात्र तिचा पराभव झाला. आणि पराभव झाल्याच्या नंतर मग सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाल्याच्या नंतर मग तिला कैद केली. कैद केल्याच्या नंतर बांधून आणलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभं केलं. त्या सरदाराला वाटलं आपल्याला राज बक्षीस देतील आणि त्या सरदाराला बक्षीस मिळावं अशी अपेक्षा. पण राजाची दृष्टी किती बारीक होती. स्त्रीविषयीचं त्याचे, राजाचे माझ्या स्त्रीविषयीचा विचार कसा होता? अरे सकोजी, हे सरदार, तो असणाऱ्या माझ्या भगिनीला बांधून आणलं. मोठं काम केलं का तू? बहादुरी केली? नाही, बिलकुल नाही केली तू बहादुरी. त्या स्त्री विषयीचं धोरण कसं पाहिजे, मोकळं सोड तिला. आणि त्यावेळेस ती स्त्री म्हणाली सावित्रीबाई देसाईंनी, महाराज महाराज महाराज, मी आपला गुन्हा केलाय, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. महाराज म्हणाले शांत हो भगिनी. आणि महाराजाच्या मांडीवरती बसलेले असताना महाराज त्या असणाऱ्या सावित्रीबाई देसाईंनी बाळ ठेवलं. आणि मला मारायचं तर मारा, मला अटक करायची तर करा, मला देहदंडाची शिक्षा द्यायची तर द्या, परंतु माझ्या असणाऱ्या बाळाला काहीही करू नका, माझ्या असणाऱ्या बाळाला तोशीच देऊ नका. अरे राजाने इशारा केला. इशारा केला आणि दुधाची वाटी आणि चमचा हजर झाला. त्या असणाऱ्या बाळाला दूध पाजलं गेलं आणि राजा म्हणाले सावित्रीबाई देसाईंनी, हा बाळ, हा बाळ, हा बाळ म्हणजे आमचा भातसा आहे, आमचा भातसा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या नात्यानं भगिनी झालात, तुम्ही आमच्या बहीण झालात. मग या असणाऱ्या सरदारांना सांगितलं गेलं, अरे या भगिनीला तुमचं त्यांचं